चला ओके, धन्यवाद मित्रांनो. इंग्रजी बुद्धिमत्ता पहिला प्रश्न. आता तुमच्याकडे ऑनलाईन वाल्यांना पेपर आहे, याला मोबाईल वरती आहे आणि दुसऱ्या मोबाईल वरती पेपर उघडून बघितला आणि तो समजून घेतला तरी चालेल. आणि नसेल इथं ऑफलाईन वाल्याकडे तुमच्याकडे पेपर हातातच आहे. चला, रीड द फॉलोइंग प्रोज अँड आन्सर द गिवन क्वेश्चन. म्हणजे या ठिकाणी पॅरेंटच्या नावाचे प्रश्न आहे, म्हणजे फोडून वाचलं पाहिजे. Human being can speak, they can talk to one another, they can pass on message, they know how to write, so they can write letter. Long ago, sometimes they used train pigeon to carry message. Some people use drums to send message to far away place. तर मनुष्य पहा, ह्युमन बिगिंग कॅन स्पीक म्हणजे फक्त माणूसच बोलू शकतो. तिथं कुठला प्राणी बोललेला बघितलाय का? नाही. दे कॅन टॉक टू वन अनदर, एकमेकाशी बोलू शकतात. इतर प्राणी एकमेकाशी बोलू शकतात का? नाही. दे कॅन पास अँड मेसेज, हे मेसेज म्हणजे आपला काय मेसेज आहे तो एकमेकाला फॉरवर्ड करू शकतात. दे नो हाऊ टू राईट, ते कसं लिहायचं हे त्यांना माहिती म्हणजे माणसांना. सो दे कॅन राईट लेटर, म्हणून ते पत्र लिहू शकतात. लॉंग अगो समटाइम दे यूज ट्रेन्ड पिजन टू कॅरी मेसेज. शिकवलेल्या कबुतरांमार्फत काही काळात खूप वर्षापूर्वी ते मेसेज पाठवायचे. राजे महाराजे कबुतराच्या पायाला मेसेज बांधून तो दुसऱ्यांना पाठवतो. सम पीपल यूज ड्रम टू सेंड मेसेज टू फार अवे प्लेस. खूप लांब अंतरावरच्या याच्यावरती मेसेज पाठवण्यासाठी ड्रम वाजवायचं, ढोल वाजवायचं, त्याच्यावरून तो मेसेज दिला. आता शिवाजी महाराजांनी सिंहगड जिंकला म्हणून हे कसं कळलं त्यांना? कोंढाणा जिंकलेला तर तिथं गंज पेटवली, गवताच्या गंजी पेटवली. त्याच्यावरून शिवाजी महाराजांना राजगाड्यावरती कळलं, गंजीचा दूर पेटलेला दिसला की आपण किल्ला जिंकले. मेसेज कसा पाठवला? मेसेज पाठवायचे वेगळ्या पद्धती. आता प्रश्न पहा, लॉंग अगो विच बर्ड कॅरी मेसेज. कोणतं बर्ड वापरत होते? वाचायला आलं तर काय चुकायचं काय अडचण आहे का? पिजन. पिजन म्हणजे कबूतर. फाइंड द अपोजिट ऑफ नियर फ्रॉम द पॅसेज. नियरच्या विरुद्ध फार. हू कॅन स्पीक, कोण बोलू शकतो? ह्युमन बिंग, फक्त मनुष्य प्राणी एवढाच फक्त बोलू शकतो. चौथा भाग, फाइंड द सेंटेन्स इन विच एक्सक्लेमेटरी मार्क पंक्च्युएशन इज यूज. कोणत्या वाक्यामध्ये एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह वापरावे? पण ऐकला मग 3. व्हॉट अ बिग सरप्राईज. तो उद्गारवाचक चिन्ह दिले, एक्सक्लेमेशन मार्क नुसता शब्द वाचायला आला, चिन्ह कळलं की मार्क 2 मार्क खिशात. फाइंड द वर्ड विच इज सिंग्युलर फ्रॉम. सिंग्युलर म्हणजे एकवचनी कोणता आहे? एक कोणता आहे? मॅन. मॅनचं अनेकवचन होतं मेन, एम. बाकीचे अनेकवचनी EGG. एकचं अनेकवचन EGGS, TREEचं TREES. नाईट KNIF, नाईटचं न्यूज KNIVES. आता हे सिंग्युलर प्लुरल मध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. चूज द करेक्ट ऑप्शन टू मेक अ सेंटेन्स मिनिंगफुल. आय विल प्ले कबड्डी. आता विल आहे, विल म्हणल्यानंतर कुठला काळ झाला? भविष्य काळ. मग भविष्य काळामध्ये काय यायला पाहिजे? टुमारो. आय विल प्ले कबड्डी टुमारो. हे कशावर ओळखायचं? तुम्हाला काल परवा सांगितलं. इज एम आलं की कोणतं असतो? वर्तमान काळ असतो. वॉज वेअर आलं की भूतकाळ. हॅड आलं, वॉज वेअर आलं भूतकाळ असतो. आणि विल शॅल आलं की भविष्य. एवढं तुम्हाला 5वीला अपेक्षित आहे. आता 6वी 7वीला तुम्हाला ती सगळे काळ 12 काळ शिकवले जातात. रीड द सेंटेन्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन. द सन राईट इन द वेस्ट. सन काय होतंय? सन ऑलवेज राईट इन द वेस्ट. सूर्य काय उगवतो ना? सन काय काय म्हणलंय ते तर तुम्ही नीट समजून घ्या. प्रश्न काय राईज म्हणलंय. राईज कुठं होतो? ईस्टला होतो, पूर्वेला उगवतो. आणि मावळतो कुठं? पश्चिमेला म्हणजे वेस्टला. मग इथं काय म्हणलंय त्यांनी? द सन राईज इन द वेस्ट. वेस्टला उगवतो का? तिथं मावळतो. मग काय होईल? सन नेवर राईज इन द वेस्ट. तो कधी पश्चिमेला उगवत
नाही, आणि आम्ही तिथं लक्षात आमच्या ते लक्षात आलं नाही, आम्ही लिहून मोकळं झालो. काय चूक झाली लक्षात आली का नाही? चला पुढे. रीड द पाय चार्ट केअरफुली अँड फाइंड आउट द अल्टरनेटिव्ह वर्ड which is not found using letter from the chart. याचे आलेले पहा. अक्षर कोणती? P W N E O R C D या किती त्यात काऊ C O W काऊ बनतोय का रे? C O W बनतो. क्रो C R O W बनतोय का? C R O W. पेन P E N पेन बनतोय का याच्यामध्ये? बनतोय. नेस्ट N E S T नेस्ट बनतोय का? यस नाही. मग त्यामुळे उत्तर काय पर्याय क्रमांक 4. फाइंड द मॅचिंग वर्ड फॉर द गिवन वर्ड. व्हील बेंगल बॉल. आता पहा WHEEL व्हील म्हणजे काय रे? व्हील म्हणजे काय? चाक. बेंगल म्हणजे काय? बांगडी. बॉल म्हणजे काय? चेंडू. आता हे कसे याच्यामध्ये एक वृत्त काय? गोल आहे, राऊंड आहे. आणि मग याच्यामध्ये आईस्क्रीम ब्रिक्स. आईस्क्रीम म्हणजे माहिती आहे, आईस्क्रीमचा कोण खाल्लेला आहे तुम्ही? ब्रिक्स म्हणजे वीट. बॉक्स म्हणजे आपल्या टिफिनचा बॉक्स वगैरे. आणि रिंग गोल. कुठलाही उत्तर याच्यात रिंग हे आकाराचा राऊंडेड आहे. चूज द करेक्ट होमोफोन टू फॉर सेंट. याचा उच्चार यासारखा उच्चार असणारा शब्द कोणता? अँड पेन सेंट कॅन. सेंट SENT सारख्या होमोफोन म्हणजे सारख्या उच्चाराचे शब्द. सारखा उच्चार कुठं आहे? तर सेंट सेंट. Find the odd term. As black as rose. रोज ब्लॅक असतो का? as काय पाहिजे तो रोज कसं असतं? रेड. as red as rose किंवा as pink as rose असं पण चालू शकतं. पिंक पण असतं. as hot as fire बरोबर आहे. फायर म्हणजे जाळ. जाळा इतकं गरम बरोबर आहे. as bright as sun की सूर्यप्रकाश इतकं प्रखर बरोबर आहे. as cold as ice आईस म्हणजे बर्फ, बर्फासारखं थंड बरोबर आहे. राईट द प्रॉपर रिलेटेड वर्ड ऍट द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क. वॉक बघा, वॉक प्रश्न चिन्ह येतं. अजून हा इथं काय? वॉक चालणे. आता पर्याय काय? हँड लेग चेस्ट एल्बो. हँड म्हणजे हात, लेग म्हणजे पाय, चेस्ट म्हणजे छाती, एल्बो म्हणजे कोपर. मग इथं वॉक आणि रन करण्यासाठी काय वापरतात? पाय. लेग म्हणजे इथं काय येणार आहे? लेग. बघा किती सोपा पेपर आहे. पुढे पहा. ओके उत्तर देतात का? बघा थोडासा पेपर आज सुरू झालेला उशीर झाला. बर्गे वाचते थोडासा उशीर झाल्यामुळे मला तुमच्याकडे लक्ष द्यायला येणार, कारण मला ते पेपर वेळेत कव्हर करायचं आहे. Which word be second place according to dictionary skill. आता इथं सगळे अक्षर एका खाली एक लिहून द्या. शब्द एका खाली एक लिहून द्या. मंकी, मिल्क, मूव, मेक, मार्केट. आता काय म्हणले त्यांनी? Which word will be second place? दुसऱ्या नंबरला कोणता आहे? आता पहिला अक्षर बघितलं यम 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 यम. कुठला नंबर पहिला द्यायचा? नाही. मग आपल्याला कशावर लावलं पाहिजे? दुसरा अक्षर. दुसरा अक्षर काय येतं? ओ. इथे आय, इथे ओ, इथे ए, इथे ए. आता 2 नंबरला पाहिजे म्हणजे 1 नंबरला ABCD मध्ये 1 नंबर 2 नंबर या दोघांमधले येणार आहे. ABCDEFGH I हे 3 नंबरला येणार आहे. आणि हे ओ किंवा हे ओ 4-5 नंबरला येणार. आता आपण सगळंच नाव विचारलं दुसरं तरी पण आपण काय करायचं? आता इथं 1 नंबर कोणाला द्यायचा? ए वरनं. आणि ए वरनं नाही लक्षात येत. मग याला तिसरा अक्षर घ्यायचं के आणि आर. आता ABCD मध्ये के अगोदर का आर अगोदर? के अगोदर म्हणजे 1 नंबरला काय येणार आहे?
मे 2 नंबरला येणार हे 3 नंबरला मिल्क ठरलेलं. आता 4 नंबर आणि 5 नंबर लावायचा आहे. ओ इथं पण ओ आहे, इथं पण ओ. नंतर तिसरा अक्षर काय एन व्ही. मग अगोदर काय येतं एल येतं, म्हणजे 4 नंबरला मुंकी आणि शेवटच्या नंबरला मूळ. म्हणजे अशा पद्धतीने नंबर लक्षात आलं का? किती सोपं आहे. हातचे मार्क आहेत का नाही, फक्त वाचायला तुम्ही फोडून वाचत नाही. मी यंदा तेच करणार आहे, वाचायला मला प्रत्येकाला आलंच पाहिजे. चला पुढे. Which punctuation mark is used in the following sentence? Oh, I am so sorry. कोणकोणती आहेत आलेली ती चिन्ह? एक पहिल्यांदा एक्सक्लेमेशन मार्क आले, उद्गारवाचक चिन्ह आहे. आय एम चे चिन्ह काय आहे? अपॉस्ट्रोफी. म्हणजे 2 चिन्ह आले. कोणकोणती? एक्सक्लेमेशन मार्क आणि अपॉस्ट्रोफी. मग कुठले पर्याय की ए मध्ये आहे एक्सक्लेमेशन आणि डी मध्ये अपॉस्ट्रोफी. मग ए आणि डी कुठल्या पर्यायात दिलाय? पर्याय क्रमांक 3, ओनली ए अँड डी. रीड द फॉलोइंग वर्ड अँड फिल इन द प्रॉपर वर्ड इन द ब्लँक प्लेस. मोटर बाईक, एरोप्लेन, बस. काय तरी मग बलून, डॉग, बायसिकल, क्रेन. मोटर बाईक, एरोप्लेन, बस ही काय वाहन आहे. मग त्याच्यामध्ये वाहन कुठले येत आहे? बायसिकल. पर्याय क्रमांक 15चं 3 येणार. गुड. चला, फाइंड द रॉंग सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. जानेवारी हॅज 31 डेज. बरोबर आहे. जानेवारीचे 31 दिवस. बरोबर आहे. देर आर 7 डेज इन अ वीक. बरोबर आहे. A spider has 8 legs. बरोबर आहे. There are 365 stars in the sky. असंख्य. Not countable. We do not count it. आपण मोजू शकत नाही स्टार किती. तारे असंख्य अगणित. चौथा चुकीचं. 17 pick up the first alphabet to each word to form a new word and choose correct option. काय म्हणले? pick up the first alphabet of each word. प्रत्येकातलं पहिलं अक्षर घ्यायचं आणि त्याच्याबद्दल न्यू वर्ड बनवायचं. कॅच मधला सी, अँड, मॅन, एग, लेग. याच्यापासून CAMEL पहिलं अक्षर घ्यायचं. तुम्हाला वाचायला आलं नाही त्यामुळे याचा प्रश्न सोडवता आला नाही. जे पहिला अक्षर घेऊन कोणतं बनेल? कॅमल. मग त्याच्यावरनं का कॅमल बद्दल काय? द ॲनिमल लिव्हज इन वॉटर. पाण्यात राहतो कॅमल नाही. दुसरं द ॲनिमल लिव्हज इन डेझर्ट. पाण्यावर राहतो. बरोबर आहे. तिसरं द बर्ड फ्लाय इन द स्काय नाही. द नॅशनल ॲनिमल आहे का तो? नॅशनल ॲनिमल कोणता आहे रे? राष्ट्रीय प्राणी टायगर. Which alphabet should be capital letter in the given sentence? Ashok's brother live in Mumbai. याच्यामध्ये काय म्हणले? Which alphabet should be capital letter in given sentence? याच्यामध्ये कुठलं कॅपिटल मध्ये पाहिजे? अशोकचं तर आहे दिलेले, मी काय कोणा म्हणायचं आहे कॅपिटल पाहिजे. तर मुंबई नाव, गावाची नावं ही कॅपिटलने सुरुवात होते, त्यामुळे मुंबई मधला यम कॅपिटल येईल. उत्तर 4 येणार. ओके. 17चं 2 झालेलं आहे. बरोबर. 18चं 4. 19व फाइंड द प्रॉपर वर्ड पेज. मंडे. आता इथं पाठ पाहिजे. त्यानंतर ट्यूजडे म्हटल्यानंतर रोहन 1930. रोहन द प्रिन्सिपल ऑफिस चूज करेक्ट परमिशन. आता परमिशन आता म्हणजे काय शब्द पाहिजे? मे पाहिजे. मे ने सुरुवात होणार आणि मग मे ने कोणता येईल बघा? मे आय कमिंग सर इथे. दुसरं काय तर मे आय गो आउट सर. मी बाहेर जायची परवानगी मागितली का? नाही. तिसरं तर परवानगी नाही. आय एम कमिंग सर ही काय परवानगी नाही. मे पाहिजे. आणि मे आय सिट ऑन द चेअर. मी खुर्ची बसतो. परमिशन कोणती होती? पहिलं मे आय कमिंग सर. 21वा पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज रिक्वेस्ट. रिक्वेस्ट म्हणले काय त्याला पाहिजे शब्द? प्लीज. डोळं झाकून बघा. प्लीज म्हणलं की रिक्वेस्ट. प्लीज गिव्ह मी प्रॅक्टिकल बुक. पर्याय क्रमांक 3. 22वा पहा. फाइंड करेक्ट सेंटेन्स फॉर द गिवन वर्ड ईस्ट. ईस्टला काय असतं?
द सन सेट इन द ईस्ट डायरेक्शन, सन राइज इन द ईस्ट डायरेक्शन, बरोबर आहे बी. द ईस्ट इज मेन डायरेक्शन, ईस्ट मेन डायरेक्शन आहे का? आहे. मुख्य दिशा कोणती आहे? ईस्ट, वेस्ट, साऊथ, नॉर्थ या मुख्य दिशा. त्याच्यामधल्या त्या दोन्हीची नावं घ्यायची आहेत. साऊथ ईस्ट मधली दिशा आहे, साऊथ वेस्ट त्याच्यामधली दिशा आहे. आदन पवाऊ मी म्हणतो ना, त्याच्यामधल्याला इंग्रजीमध्ये आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य म्हणत नाही. तिथं काय म्हणतात? आता दिशा पहा, ईस्ट, वेस्ट, साऊथ, नॉर्थ. आता याच्यामधली दिशा नॉर्थ ईस्ट, याच्यामधली दिशा साऊथ ईस्ट, याच्यामधली दिशा साऊथ वेस्ट, याच्यामधली दिशा नॉर्थ वेस्ट. आपण जे म्हणतो आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, तिथे इंग्रजीमध्ये दोन मुख्य दिशाच्या मधली दिशा म्हणलं की ती उपदिशा. म्हणजे हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. सोपं असतं खूप. तुम्ही फक्त काय करता, इंग्रजीला घाबरता, घाबरायचं नाही. ओके, चला पुढे. आपल्या मेन दिशामध्ये त्यामुळे कुठलं पहिलं बरोबर आहे का? नाही. पहिलं सनसेट कुठं असतो? वेस्टला असतो, त्यामुळे पहिलं चुकीचं. दुसरं द सन राईज इन द ईस्ट डायरेक्शन, बरोबर आहे बी. सी द ईस्ट इज मेन डायरेक्शन, बरोबर आहे. मग बी आणि सी कुठलं त्यामध्ये? पर्याय क्रमांक 3 ओनली बी आणि सी. 23वा प्रश्न पहा, फाइंड द करेक्ट मोटो फ्रॉम द फॉलोइंग. मोटो कुठला आहे यातला? मोटो म्हणजे घोषवाक्य की यूज फुल मोर अँड मोर. इथे पेट्रोल इंधन खूपच वापरा नाही, इंधनाची बचत करा म्हणतो आपण. यूज वॉटर लॅविशली नाही. डोनेट ब्लड अँड सेव्ह लाईफ, रक्तदान करा आणि प्राण वाचवा, बरोबर आहे ते. यूज लाऊड अँड बिग हॉर्न बाय व्हेइकल, मोठ्याने हॉर्न वाजवा नाही. ते मोठं कोणतं आहे? डोनेट ब्लड अँड सेव्ह लाईफ, तर ब्लड रक्तदान करा आणि लोकांचे प्राण वाचवा. 24वा फाइंड द नेम ऑफ हिडन ॲनिमल इन द सेंटेन्स. ही कॅच द बॉल प्रॉपरली, याच्यामध्ये कुठला ॲनिमल लपलेला आहे? CAT कॅट. कॅच मध्ये CAT कॅट लपले, यात लपलेलं असतं फक्त. आणि बारकाईनं हुशार मुलगा काय करतं, ती बारकाईनं बघितलं तर त्याला कळतं. 25वा रीड द सिच्युएशन अँड चूज द करेक्ट ग्रीड. Yesterday Sachin returned home at 10 PM from his friend's house by wishing him. आता 10 PM ला आलेला आहे, रात्री आलेला आहे, म्हणजे तो काय विश केला असेल त्याने? गुड नाईट विश केलेला. लॅविशली म्हणजे मुक्त असते वापरा. पाणी खूप वापरा, असं पाण्याची काय केली पाहिजे? काटकसर केली पाहिजे, बचत केली पाहिजे. अशा पद्धतीनं इंग्रजीचं होतं. आता बुद्धिमत्तेचं आपण पाहूया. इथं पण या अक्षरापासून तयार होणारा शब्द वर्धापन दिन. मी आपण लिहिल्यास न हे अक्षर, हे तयार होणारा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास न हे अक्षर किती क्रमांक? वर्धापन दिन. आता हे उलट क्रमाने लिहिलं म्हणजे पहिल्यांदा न दी असं लिहिलं, तर पहिल्यांदा न उलट क्रमाने लिहिलं न हे अक्षर किती क्रमांकावर येईल? पहिल्या क्रमांकावरती. हा नसणार म्हणजे हा मी किती वेळा? 1 2 3 नंबर आहे का पर्याय? आहे. 1 नंबर पण होता पण ते पर्यायामध्ये नाही, मग आपल्याला बदलायचं, लक्षात आलं पाहिजे. आता इथं पहा, फट्ट कुठे आहे? कुठे आहे का फट्ट? अरे रात्री होतं ना, इथं वरती, इथं वरती.
चला पुढे पहा 1 2 3 4 5 1 2 2 3 4 4 5 1 1 1 2 3 3 3 3 या अंकमालिकेत सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता 2 4 5 3 प्रत्येक अंक बघितला पाहिजे 2 4 5 3 2 किती वेळा आला मी प्रत्येकाला तुम्हाला काढलं पाहिजे ना उत्तर अगोदर 4 वेळा 4 किती वेळा आला 5 किती वेळा आला 3 किती वेळा आला सगळ्यात कमी वेळा आलेला अंक कोणता 1 पासून 20 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज किती आता मला सांगा 1 ते 20 पर्यंतच्या सगळ्या संयुक्त संख्यांची बेरीज 112 कसं काढायचं उत्तर मला सांगा सोपी पद्धत सांगा सगळ्या संयुक्त संख्या लिहून बेरीज करायची बेरीज चालेल आता आपल्याला इथे काय केलं पाहिजे संयुक्त संख्येची विचार 1 ते 20 पर्यंत संयुक्त संख्येची बेरीज आता 1 ते 20 पर्यंत सगळ्या संख्येची बेरीज करू शकतो आपण 20 त्यानंतर येतात 21 भागिले एकूण संख्या काय सूत्र आहे नाही लक्षात पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2 आहे मी तर इथं 20 आणि 20 अधिक 21 गुणिले 20 भागिले 2 बेंदा 20 21 आहे 210 एक वस्तू सगळ्यांची आहे मग यात मूळ संख्या काढून टाकावी लागते आणि त्यात एक पण काढून टाकावा लागेल कारण एक संयुक्त नाही मूळ पण नाही म्हणजे इथं मूळ संख्या नाही 1 2 2 3 5 7 11 13 17 19 या वेगवेगळ्या संख्येची एक का घेतला याच्यात संयुक्त पण नाही मूळ नाही हे मुलं विसरतात ते चुकतं एवढी वजा करावी लागेल 9 7 16 16 3 19 30 27 32 35 35 38 3 4 5 6 7 78 वजा करा याच्यातनं 10 8 गेले 2 राहिले 11 8 गेले 3 राहिले 132 उत्तर येते 132 हे बघा एक राहिला मोजायचा पोराचा 133 पण दिले असवायला एक जर तुम्ही मोजला नव्हतं फक्त मूळ संख्या वजा केलं तर 133 झालं असतं का नाही पर्याय दिले पुढे एबीसीडी एबीसीडी दिली वरील अक्षरमालेत कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक मूळ संख्या नाही आता एम चा नंबर 13 आहे जी चा नंबर 7 आहे म्हणजे मूळ संख्या आहे एस चा नंबर 19 मूळ संख्या आहे आय चा नंबर 9 मूळ संख्या आहे का नाही तर पर्याय क्रमांक 4 आहे खालील प्रश्नात गटात न बसणारे नौका ताराफा डोंगर आणि जहाज गटात न बसणारा कोणता आहे तर हे नौका ताराफा जहाजी पाण्यावरती चालणारी वाहने नावांची समानार्थी शब्द आणि गळ मासे पकडायला वापरतो का नाही केंद्रे आहे का नाही पुढे एम जी पांढरा सफेद शुभ्र सदरा समानार्थी शब्द पांढरा सफेद शुभ्र हे पांढऱ्याचे समानार्थी शब्द सदरा हे पुढे पुढचा प्रश्न क्रमांक 32 काय दिले रे पाण्याचं प्रतिबिंब पहिलं चुकीचं आहे दुसरं बरोबर आहे तिसरं बरोबर आहे चौथं बरोबर आहे पहिलं हे तिथं पाण्याचं प्रतिबिंब नाहीये ते 180 अंशात फिरवले चला पुढे 33 83 41 47 53 सगळ्या मूळ संख्याचा हा त्यांची बेरी 83 41 47 संख्या आलेली पहिल्यांदा बघायचं मूळ संख्या
नंतर मग वर्ग संख्या, घन संख्या, वर्ग अधिक 1, वर्ग वजा 1, घन अधिक 1, घन वजा 1, सम विषम हे सगळ्यात शेवटला. तर सम विषम पाचवीला येत नाही, पण बघायचं काय मूळ संख्या वर्ग घन याच्याशी संबंधित आहे पहिल्यांदा. या सगळ्या मूळ संख्या यांची बेरीज 11 येते, याची 5 येते, याची 11 येते, याची 8 बेरीज येते. म्हणजे ही वेगळी निघेल त्या मूळ संख्याची बेरीज संयुक्त संख्या आहे. पुढे पहा 222, 333, 400, 444, 666. बघा 222, 333, 444, 666. वेगळं कोणतं निघेल? वेगळं कोणतं निघेल? 34च काय वेगळं निघेल? 333. कारण या सगळ्या सम आहे, सम आहे, ही पण सम आहे आणि विषम आहे. आता एवढं असं येत नाही तुम्हाला, पण आता प्रश्न आता प्रश्नपत्रिका तयार करताना असं येत. चला पुढे प्रश्न पहा. 63, 81, 99, 135. 63, 81, 99, प्रश्नचिन्ह 135. यातला फरक किती आहे? 18. यातला फरक 18, यातला फरक 18, यातला फरक 18. 99 मध्ये 18 गेली तर 117, 117 मध्ये 18, 135 गमते. त्यामुळे उत्तर 117 येईल. पर्यायामध्ये आहे का? आहे. आता खालील आकृती माली प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती मालिका तयार करायची? काय बघायचं आपण? नवोदयला पाहिजे एक चित्र त्यातलं पहा, टिंब पहा भरलेला. पहिल्यांदा कुठे? उजव्या बाजूला वर आहे. दुसऱ्या आकृती उजव्या बाजूला खाली आहे. तिसऱ्या आकृती कुठं पाहिजे? डाव्या बाजूला खाली. त्याच्यावर पर्याय कट करा. पहिला आणि पहिला नाही, दुसरा आणि चौथा कट. दुसरा आणि चौथा कट. आता दोन पर्याय कट झाले की राहिलेल्या याच्यामध्ये पहिल्या तिसऱ्यामध्ये फरक काय आहे तो शोधा. स्टार पहिल्या याच्यामध्ये आहे, दुसऱ्या स्टारच नाही. स्टार पाहिजे का नको? पाहिजे. त्यामुळे तिसरा पर्याय कटून उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 1. चला खालील चिन्ह माले कोणता चिन्ह समोर घेतल्या मालिका पूर्ण होईल? काय होते बघा. त्रिकोण, चौकोन, अधिक, गुण, बरोबर, बरोबर. दुसरं काय दिलंय? चौकोन, त्रिकोण, गुण, अधिक, बरोबर, बरोबर. आता इथं प्रश्नचिन्ह दिले आणि पुन्हा खाली दिलेले चौकोन, त्रिकोण, वर्तुळ, अधिक, बरोबर, बरोबर. आता या ठिकाणी काय? जसे तसे आहे, तसे मी पण जसे तसे टाकू शकतो. हा किंवा आता तुम्हाला सांगतो काय झालेलं आहे. त्याच्यामध्ये पहिल्या दोघांमध्ये चेक झाला, या दोघांमध्ये चेक झाला, या दोघांमध्ये चेक, पुन्हा या दोघांमध्ये चेक झाला. चौकोच्या ठिकाणी त्रिकोण, त्रिकोणच्या ठिकाणी चौकोन, वर्तुळांना अधिक मध्ये कसं झालं? या दोघांमध्ये चेक, पुन्हा या दोघांमध्ये चेक झाला, या दोघांमध्ये चेक झाला, या दोघांमध्ये चेक. तर पहिले ते तिसरी उचलून टाकलेली आहे. चला पुढे पुढील संख्या मालिकेत चुकीचे पद 2, 8, 18, 30, 50, 72. चुकीचं कोणतं? अहो हे सगळे होईल. क्लू देतो तुम्हाला. हा 1 चा वर्ग 1 गुणिले 2, 2, 2 चा वर्ग 4 गुणिले 2, 8, 3 चा वर्ग 9 ची दुप्पट, 4 चा वर्ग 16 ची दुप्पट, 32, 5 चा वर्ग 25 ची दुप्पट, 6 चा वर्ग ची दुप्पट. बोला की 6चा फरक, 10चा फरक 14चा यायला पाहिजे. मग इथं 18चा, इथं 22, इथं 4, त्यातला 4, 4, 4, 4 चालतं. पण याच्यापेक्षा आपण स्कॉलरशिपची तयारी केली म्हणजे वर्ग 5 पाहिजे. तुम्हाला काय सांगितलं? तुमचा वर्ग 4 अधिक 2, 5चा वर्ग
पुढे पहा, जास्त गुण मिळाले. सीतारामला कार्तिकेपेक्षा जास्त गुण मिळाले. सिमरनला सरस्वतीपेक्षा कमी गुण मिळाले. तर सर्वात कमी गुण कोणाला मिळाले ते याची रचना करायची. रचना कशी करायची? प्लॅन करून. इंग्रजी विषयात सिमरनला सीतारामपेक्षा जास्त गुण मिळाले. सीताराम पेक्षा सिमरनला जास्त गुण मिळाले. सीताराम काळात त्यापेक्षा मोठे जादा उंची दाखवा, जादा मार्क मिळाले सिमरन. सीतारामला कार्तिकेय पेक्षा जास्त गुण मिळाले. सीतारामला कार्तिकेय पेक्षा जास्त म्हणजे कार्तिकेय पेक्षा कमी दाखवा. सीतारामला कार्तिकेय पेक्षा जास्त गुण मिळाले. सिमरनला सरस्वती पेक्षा कमी. सरस्वती पेक्षा सिमरनला कमी म्हणजे सरस्वतीला अजून मोठे दाखवा. तर इंग्रजी सर्वात कमी गुण कोणाला मिळाले? कार्तिकेयला. किती सोपं आहे, फक्त ही रचना आपल्याला करायची. विशाल सुधीर पेक्षा 2 वर्षांनी मोठा असून जावेद पेक्षा 4 वर्षांनी लहान. सुधीर 23 वर्ष असल्या जावेदचं वय. सुधीरचं नाव पहिल्यांदा आले. सुधीर 23 वर्षाचा. विशाल सुधीर पेक्षा 2 वर्षांनी मोठा. विशाल किती जाईल? विशाल सुधीर पेक्षा 2 वर्षांनी मोठा म्हणजे 25 जाईल. तो जावेद पेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. कोण? विशाल. जावेद पेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. जावेदचं वय किती? 29. आणि मग जावेदचं वय किती विचारलंय? 29. गाईला घोडा म्हटलं, घोड्याला उंट म्हटलं, उंटाला उंदीर म्हटलं, उंदराला मटवागुळ म्हटलं, तर तबेल्यात राहणारा प्राणी कोणता? तबेल्यात कोण राहतो? घोड्याला काय म्हटलेलं? घोड्याला उंट म्हटले. मग तबेल्यात राहणारा प्राणी उंट. चला पुढे. सुनील हा केदारचा मामा आहे. तर सुनीलची बहीण केदारच्या बहिणीची कोण? रचना करायची. आपल्या घरची नाती आणली काय अडचण. सुनील हा केदारचा मामा. केदार मुलगा आहे. मुलाला इथं चौकोन करायचा. मुलगी असते तर गोल करायचा. स्त्रीलिंगी गोल करायचं, चौकोन. पुल्लिंगी चौकोन करायचं. केदारचा मामा. मामा कुणाला म्हणतात रे? त्याला आई आहे, वडील पण असणार. त्याशिवाय मुलगा केदार असणार आहे का? आई वडील आहे. आणि याचा भाऊ, या आईचा भाऊ आहे सुनील. आता मुलगा आहे म्हणजे याला चौकोन करायचं. पुल्लिंग आहे. सुनील हा केदारचा म्हणजे आई आली आणि हे वडील आले केदारचे. आणि आईचा हा भाऊ आला मामा. तर सुनीलची बहीण, या सुनीलला एक बहीण पण. सुनीलची बहीण केदारच्या बहिणीची कोण? या केदारला पण एक बहीण. या बहिणीची, सुनीलची बहीण ही केदारच्या बहिणीची. केदारची कोण पाहिजे मला सांगा? सुनीलची बहिणी केदारची कोण? मावशी. आई पण येऊ शकतं. सुनील इकडची एक बहीण असल्यावर ती कोण असणार? ही असणार. बहिणीची केदारची कोण असणार? किंवा केदारच्या बहिणीची कोण असणार? म्हणजे उत्तरामध्ये आई पण असू शकते किंवा मावशी असते. पर्याय बघायचे. काय? मावशी आहे. मावशी पर्याय नसतं तर काय द्यायला पाहिजे? सोबतच्या अगदी आयतांची संख्या त्रिकोणाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. आता इथं आपल्याला हे तयार केलं पाहिजे, रचना केली पाहिजे. किती त्रिकोण आहे, किती चौकोन आहे हे मोजलं पाहिजे. आकृती काढूया आपण. आता जेव्हा आपल्याला त्रिकोण काढायचे असतील किंवा आयत काढायचे तर या सगळ्या आकाराला नंबर द्यायचे. 1 2 3 4 5 6 7 सगळ्या आकाराला नंबर द्यायचे. आता त्रिकोण मोजायचे. त्रिकोण सिंगल एका डिजिटने तयार होणार, एका नंबरने तयार होणार त्रिकोण सांगा. 1 2 3 4 होतो का? नाही. 5 6 7 किती झाले? 3 आणि 3 6 झाले.
दोघांचा त्रिकोण सांगा. दोन मिळून एकत्र येऊन किती होणारा त्रिकोण? हा नाही हो, दोनचा एकत्र येऊन कुठं तयार होत नाही त्रिकोण दोघांचा. तिघांचा एकत्र येऊन तिघांचा पण एकत्र येऊन त्रिकोण तयार होत नाही. चौघांचा एकत्र येऊन होतोय का त्रिकोण? 5 जणांचा, 6 जणांचा, 7 जणांचा नाही. त्रिकोण फक्त 6 आहेत. आहेत म्हणजे चौकोन. तर सिंगल नंबरचे सांगा चौकोन कोणते? 4 नंबर आहे. एकच तेवढा होतो. आता दोघांचे मिळून चौकोन 1 2 चा होतोय चौकोन. सॉरी, आपल्याला आयत पाहिजे. 1 2 आयत नाही होत, चौकोन होते. आपल्याला आयत पाहिजे. आयत दोघांचा होतोय का कुठं? आयत नाही. तिघांचा 123 चा एक आयत बनतोय. 5 6 7 चा एक आयत बनतो. किती झाले? 2 झाले. तिघांचा. चौघांचा होतोय का आयत? 5 जणांचा, 6 जणांचा होईल का? या 1 2 3 5 6 7 या चौघांचा होतोय का? 1 2 3 5 6 7 याचा एक बनतोय. आणि 1 2 या सगळ्या जणांचा 7 जणांचा पण एक बनतोय. 1 2 3 4 5 6 7 त्याचा एक बनतोय. म्हणजे किती होतील आयत? 1 2 आणि 3 4 5 आयत होत आहेत. आपल्याला विचारलंय काय? आयतांची संख्या त्रिकोणाच्या संख्येपेक्षा 1 ने कमी. पर्याय क्रमांक 3 येणार आहे. सोबतच्या आकृतीत त्रिकोणांची संख्या घेतली. पहा, इथं पण आकृती काढायची. असे दाखवलं ते आता पेपरला येतात. सगळ्या आकाराला नंबर द्या. 1 2 3 4 5 6. चला त्रिकोण काढायचे. सिंगल नंबरचे त्रिकोण सांगा. 1 नंबरचा आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 नंबर आहे. सिंगल नंबरचे 6. दोघांचा 1 2 चा होतोय, 2 3 चा होतोय, 3 5 चा. 3 5 चा पण होतोय. 4 6 चा होतोय, 5 6 चा होतोय, 2 5 चा, 2 5 चा होतोय. दोघांचं चाललंय. 2 3 5 तिघांचा विचारलंय का? विचारेल ना तिघांचा. दोघांचे किती झाले? 5 झाले. आता तिघांचा 1 2 3 2 3 5 एवढे 2च होत. चौघांचा 1 2 3 5 1 2 3 4 1 2 3 4 असे 2च होत आहे. चौघांचा. 5 जणांचा होत नाही. 6 जणांचा मिळून नाही. ओके, किती झाले? 6 5 11 15 त्रिकोण तयार होत आहे. पर्याय क्रमांक 1. 44 चा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे का? 44 चा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढे पहा. 85च्या आरशातली प्रतिमा. आता इथं तुम्हाला मी शिकवतोय परीक्षेच्या वेळी. परवा परीक्षेला काय करायचं? तुमच्या हातात पेपर असतो. आता याच दाखवतो मी. आता आपण आतापर्यंत काय करत होतो? आपण नवोदयच्या सारखा अभ्यास करत होतो. आता हे 4 मार्काला आरशातलं, 4 मार्काला पाण्यात येतो. 4 दुनी 8 मार्क घालवायचे. एक देखील गेला नाही. पेपर फाडायचा. कसा फाडायचा पेपर सांगतो. काय म्हणले? आरशातली प्रतिमा. आरसा कोणीकडे असतो? इकडे दाखवलेला असतो. याला चौकोन केलेला असतो. हे स्कॉलरशिपच्या पेपरला का इथलं पेपर फाडायचं नाही. आता सरांनी सांगितले फाडायचं. हे पेपर फाडचा. हे पेपर फाडायचं, सराव करायचा. तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या, सराव करा.
इथं असा चौकोन केलेला असतो, आरसा इकडे दिलेला आहे. एकदा काय करायचं, पेन हे गिरवायचं, दाबून गिरवायचं एकदाच. हे काय करायचं, दाबून गिरवलं की माग हे दिसायला लागतं, ठळक होतं. नाही म्हणून तुम्ही काय सांगितलं, असं काही एवढा गिरगुट काला करणार आहे का की मागचं जाईल? नाही, एकदा फक्त गिरवायचं. नंतर हा चौकोन आहे मात्र तो 4 वेळा गिरवायचा, एवढाच गिरवायचा 3 बाजूला. कारण ही आरसा इथं आपल्याला इथं खिडकी बनवायची. इकडं एकदाच फक्त गिरवा, ते फाडायचं नाही, फाडायचं या 3 बाजू. ही 3-4 वेळा गिरवलं का नाही ते कमजोर होतं का, ते फाडायचं. आणि ही नाही इकडं अशी घडी उघडायची. काय झाली, काय झाली, आरशातली प्रतिमा. आणि मग तुम्हाला हे लगेच हे का नाही, इकडं हा मूळ इथं लगेच तुम्हाला दिसायला लागतो. या आरापार आहे ते इकडं दिसतो, ही इथं लगेच दिसतो, हा शिव इकडे दिसतो, हा ध्रुव इथं दिसतो. मागणं तुम्ही बघितलं तर लगेच तुम्हाला ते व्यवस्थित क्लिअर दिसतं. पर्याय कट पद्धत वापरायची आहे का अवघड काय? 4 मार्क आरशातले, 4 मार्क, 8 मार्क खिशात मिळणार का नाही 100%. चुका काय 1 मार्क. पर्याय कट पद्धत वापरायची. हे आतापर्यंत सांगितलं नव्हतं, शेवटच्या 2 दिवसात हे सांगितलं जातं. आता तुम्हाला सराव करायचा, वहीमध्ये करायचा याचा सराव. ओके चला. पाण्यातलं असतं तर काय करायचं, खिडकी खाली उघडायची, खालचं कट करायचं, 3 बाजूने कट करायचं. आणि पुन्हा न्यू प्रश्न झाला सुरू, पुन्हा खिडकी जागा बसवायची. झालं, मागचं सगळं व्यवस्थित दिसणार. खाडून टाकायची का बाजूला नाही, मग जायचं कुठं मागचा प्रश्न. आलं का लक्षात? चला पुढे. प्रश्नाकृती 45चं काय उत्तर, रापारवरनं बघितलं तर पहिला 4था पर्याय कट होतोय. आणि श बघितला तर श वरनं दुसरा पर्याय कट होतो. उत्तर पर्याय क्रमांक 3. आता 46वा पहा, खालच्या त्या याच्यावरनं बघितलं तर खालच्या त्या गोगल गायच्या याच्यासारखा आकार बघितला तर 3रा कट. नंतर हा पहिला तिथं कट होतोय, राहिला 2रा 4था याच्यावरनं पहा उत्तर 4था कट होईल तिथं उलट्या देऊन. तर पर्याय क्रमांक 3. पुढा 47-48 पहा, पाण्याचं प्रतिबिंब मग 2. 47 समान 48. पाण्यातलं लक्षात आलं कसं करायचं ते. आता इथं जी आकृती याचं पाण्यातलं आपल्याला करता येईल का, फाडेल नाही, गिरवायला येणार नाही, गिरवायला येणार. इथं पर्याय कट आपण शिकलो ते नवोदयला. इथं मोराचं चोचीचा सारखा आकार आहे, त्याचं पाण्यातलं बघितलं तर वरती ते खाली होणार आहे, त्याच्यावरनं 3रा पर्याय कट होणार आहे. हा आता त्याच्या बाजूच्या पिसाऱ्यावरनं बघा, पिसाऱ्यात जरा बारकाईनं बघावं लागते. पिसाऱ्यातलं खालचं ते बघितलं तर 2रा कट होईल. तो असा आकार जो आहे ना, असा आकार पिसाऱ्यामध्ये, त्याच्यावरनं पहिला पण कट होतो. तर काही पर्याय क्रमांक 4. चला 48वा पहा, 48चं 7चं पाण्यातलं प्रतिबिंब, 7 वरनं 2रा पर्याय कट होईल. 5 वरनं बघितलं तर पहिला कट होईल. आता राहिला 3रा 4थ्यामध्ये 2 वरनं बघितलं तर 4था. उत्तर पर्याय क्रमांक 3. चला 49 ते 53. पहिल्या 2 मध्ये जो संबंध येतो, 3ऱ्या 4थ्यामध्ये नागपंचमी, नाग म्हणजे काय, नागपंचमी नाग, नागाची पूजा करतात. बेंदूरला कोणाची पूजा केली जाते, बैल. त्यामुळे पर्याय क्रमांक 4. संत रामदास दासबोध, संत ज्ञानेश्वर, भावार्थ दीपिका. इथं तुम्हाला ज्ञानेश्वरी कुठेही सहसा विचारलं जात नाही. भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरीचं दुसरं नाव काय आहे, भावार्थ रामायण नाही. भावार्थ रामायण कोणी लिहिले, व्यास, व्यासाने नाही.
रामायण वाल्मिकीनं लिहिलं, महाभारत लिहिले. हा तर तिथं ह्याने मला वाटते कोणते विनोबा भावेंनी कोणते लिहिले? गीता. ओके. म्हणजे या गोष्टीला आज तुम्हाला लक्षात ठेवा. पेपरचं बाहेर म्हणायचं जरा त्वरभर सोल्युशन घे, तिथे जास्त वेळ घालवायचा नाही. आणि नंतर जे वाचन आहे ना ते एका उभा राहून कोणीतरी वाटून घ्या. प्रणवनी काय घ्यावा भाग वाटून, इशिताने घे, एकाला ह्यांना द्या आणि बाकीचे बघून सांगा. त्यांनी फक्त पुढे विचारायचं, समानार्थी शब्द याने विचारलं फक्त आई, मग तुम्ही बघून मायाच्या लिंक सगळे अविरोधार्थी शब्द तू विचारायचं. तुम्ही 4 रस्ते 3 रस्ते एकत्र तिकाट, असं इंग्रजी मराठी दोन्ही विषय. हा तिटा ठीक आहे. ते म्हणून काय म्हणून काय सांगितलं, बघून वाचा. पंढरनाथ राणे नवनीत ही दोन्ही पुस्तकं पूर्ण करा. वाटलं त्या ह्याचं पक्का पायाचं पण घ्या, पक्का पायाचं बी त्यातलं सगळं मराठी पूर्ण करायचं आणि इंग्रजी पूर्ण करायचं. लक्षात आलं? वाचनचं दादाला म्हणायचं 15 मिनिटं झालं, लवकर उरत जा. हा जे अवघड ते मात्र सगळं क्लिअर घ्या. सोपे ती पटपट. आता तुम्ही मला सांगत तुम्ही सांगताय का नाही उत्तर, म्हणजे आता सोल्युशनला काही जास्त वेळ लागेल नाही. चला पुढे. महाभारत संत रामदास दासबोध संत ज्ञानेश्वर भावादीपिका झालं. 51 पा काय पहिल्यात दुसऱ्यात 8 भागापैकी 1 भाग रंगवलाय. मग दुसऱ्यात काय झालंय 4 भाग. म्हणजे काय झालं ते रंगवलेल्या भागाची दुप्पट झाली. हा मग तसं आता इथं ते षटकोनाचा 1 भाग रंगवलाय त्याची दुप्पट करा. 6 भागापैकी 1 रंगवलाय. आता काय होणार 3 भागापैकी 1 भाग. म्हणजे पर्याय क्रमांक 1. चला 9 ला 90 तर 11 ला काय 9 10 90 आकरून 10 110 कुठे 132. हा 9 च्या नंतर येतात 10. 9 गुणिले 10 90. 11 च्या नंतर येतात 12. 11 गुणिले 12 132. चला 10 ला 1000 तर 20 ला काय 10 चा घन 1000, 20 चा घन 2 चा घन 8 असतो, 20 चा घन 8000. लक्षात घन म्हणजे 3 वेळा मांडले त्यामुळे 3 शून्य. पुढं 14 21 थांब की जरा लिहून कर बाबा. 14 21 30 प्रश्नचिन्ह 54 69. हा बोला 7 9 11 13 15. 14 7 21 21 9 30 11 41 13 54 59. चला तंतोतंत जुळणारी पर्यायकट पद्धत वापरायची. स्टार वरनं कोणते पर्यायकट होईल नाही. बाजूच्या आतला चौकोन बघा, त्या चौकोनावरनं आतला रंगवलेला चौकोन 3रा कट. मोकळा चौकोन नाही. आतमध्ये ते हे टिपके बघा सगळे 4 टिपके 4 टिपके एका रेषे 4था कट. मी 3रा 4था कट झाला. आता पहिल्या दुसरा फरक बघा. कड्याची तलवार त्याच्यावरनं पहिला कट उत्तर 2. चला पुढचा प्रश्न 56वा पर्याय कट करायचं. चला वारचा पहिला कट दुसरा कट तिसरा कट 4था कट 3रा कट. मग मी म्हणलं 4था कट. किती उत्तर येते 3रा कट. कट 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 सगळंच कट चालले करायला. चला पुढं एका रांगेत बारकाईनं नजरेनं बारकाईनं बघायचं असतं. पर्यायकट पद्धत खैरे वापरायची असते. हा चला एका रांगेत रमेशच्या मागे 43 व्यक्ती व पुढे 13 व्यक्ती उभ्या आहेत. तर शेवटून 13व्या व्यक्तीच्या पुढे किती व्यक्ती उभ्या आहेत? आता इथे आपण एका लाईनीत पोरं किती आहेत ते काढावं.
हा पाठ एका रमेश दाखवा. याच्या मागे 43 व्यक्ती आहेत आणि पुढे 13 आहे. मग 43 आणि 13 56 रमेश एकूण व्यक्ती किती आहेत? 57. तर शेवटून 32वी. त्याच्या पुढे किती राहिली? 57 मधून 32 वजा केले, पुढे किती राहिल्या? 25 व्यक्ती पुढे राहतात. म्हणजे एकूण 57 आहेत. 32वा व्यक्तीच्या पुढे त्यातनं 32 वजा केले 25. एका रांगेत उभ्या असलेल्या स्नेहलच्या डावीकडे 17 मुली. स्नेहल लगेच दाखवायची, रचना करायची. लक्षात ठेवा, स्नेहलच्या डावीकडे आपला डावा हाती डावीकडे 17 मुली, उजवीकडे 14 मुली उभ्या आहेत. उजवीकडून 9व्या क्रमांक असलेल्या प्राजक्ताचा डावीकडून कितवा? उजवीकडून 9व्या क्रमांक. इथं 14 आहेत बघा. या 14 आपण दाखवूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. इथं विषयाची परीक्षा बघायची, रचना करायची, जास्त रेषा मारायची का नाही. तो उजवीकडून 9व्या 1 2 3 4 5 6 7 8 9 उजवीकडून 9व्या प्राजक्ताचा, ही प्राजक्ता डावीकडून क्रमांक. डावीकडे इथे 17 18 19 20 21 22 23 24 1 पर्याय क्रमांक 14. सौरभ वायव्येकडे पाठ उभा करून आहे. याची रचना करा. दिशाचक्र आ द न प ला उ ई ओ. वायव्येकडे पाठ करून उभा आहे. म्हणजे तोंड कोणीकडे असणार? अग्नी किंवा पाठ होईल त्याची वायव्य. सौरभ वायव्येकडे पाठ करून उभा आहे. तो 2 वेळा डावीकडे काटकोनात वळला. आता बा डावीकडे वळून द्या, तो उजवीकडे वळून द्या. 2 वेळा वळला की त्याची तोंड काय होतं? विरुद्ध दिशा. पूर्वेला आहे माझं तोंड. एकदा वळलो, दोनदा वळलो, तोंड कुणीकडे झालं? पश्चिम. आता इकडून उजवीकडून वळलं, डावीकडून वळलं तरी तोंड पश्चिम. दोनदा वळलं म्हणजे तो विरुद्ध. 2 वेळा डावीकडे काटकोनात वळला आणि त्याचं तोंड कुणीकडे झालं? आता वायव्य. आता त्याच्या उजव्या हाताची दिशा कोणती? आता इथं आपण वायव्याला करून उजव्या हाताची म्हणजे घड्याळाच्या दिशेने बघायची. कोणत्याही उजव्या हाताला दिशा ईशान्य. डाव्या हाताला कोणती आली असती? नाही. आपल्याला उजव्या हाताला विचारले त्यामुळे उत्तर काय येईल? ईशान्य. 2016 ची सुरुवात शुक्रवारने झाली. म्हणजे 1 जानेवारी 2016 याची सुरुवात शुक्रवारने झाली. तर कोणत्या वर्षाची सुरुवात शुक्रवारने होईल? आता 2020 21 22 23 2020 21 जायचे 17 18 19 20 21 22 23 पर्यंत आपण काढू. 1 जानेवारी 2016 लीप वर्ष. त्यामुळे 2017 काय येईल? रविवार. 1 जानेवारी 2016 लीप वर्ष. जानेवारी 16 मध्ये 2017 मध्ये जाताना फेब्रुवारी 2016 चा काउंट होणार. त्यामुळे 29 तास झाले, त्यामुळे 2 दिवस. 1 जानेवारी 2018 ला सोमवार. 1 जानेवारी 2019 ला मंगळवार. 1 जानेवारी 2020 ला बुधवार. 1 जानेवारी 2021 ला शुक्रवार. कारण 2020 लीप वर्ष. आपल्याला विचारले शुक्रवारच. कधी कुठलेही 1 जानेवारी 2021 पर्याय क्रमांक 2. आता वेन आकृती पहा. आता हे पहा, वेन आकृती काढायला थोडंसं अडचणीत येतं, कारण जुळवताना अडचणी येत असतात. अंक व्यवस्थित दाखवता येत नाहीत, म्हणून ती वेन आकृती काढत नसतो. पण ही छोटी आहे, काढतो मी. 3 2 5 1 0 3. ही बाहेर आले, ही बाहेर पाहिजे का? 3 2. आता काय म्हणलेले? त्रिकोणात इंग्रजी. या त्रिकोणात इंग्रजी विषय आवडणार. नंतर आयतामध्ये गणित, याच्यात गणित विषय आवडणार. वर्तुळात विज्ञान, इथं विज्ञान विषय आवडणार. यावर फक्त इंग्रजी व विज्ञान
फक्त इंग्रजी आणि विज्ञान विषय आवडणारी फक्त फक्त हे लक्षात ठेवा. जर विचारलं तर इंग्रजी आणि विज्ञान आवडणारे 2 आणि 5 पण घेतले, पण आपल्याला काय शब्द फक्त म्हणजे गणित चालणार नाही. मग फक्त विज्ञान आणि इंग्रजी आवडणारे किती आहेत? दोघांमध्ये. पर्याय क्रमांक ए. आता एक ठिकाणाहून बी ठिकाणी जाण्यावर उजवीकडे किती वेळा वळावे लागते पहा. इथं ए आहे आणि इथं बी आहे. आता जेव्हा काढायचं असतं ना, ए जण तिथं टोक बंद करून टाकायचं. पहिलं वळण बघायचं, ए पासून बी पर्यंत जातात. कुणीकडे आहे पेपर फिरवून बघा, कुणीकडे जात आहे पहा. असं बोट केलं ना तर उजवा हा डावा. पहिलं वळण कुणीकडे आहे? उजवीकडे आहे. म्हणजे आकृतीच्या आपल्याला विचारल्या प्रश्नात काय विचारलं? उजवीकडे किती वेळा वळावं. मग पहिलं वळण उजवं आकृतीच्या आत आहे का बाहेर आहे? बंद केली आकृती, आकृतीच्या कुठे आहे? आतमध्ये. मग आतली फक्त वळणं मोजलं. उजवीकडे म्हणलं की आतली 1 2 ही आतमध्ये येतोय का? नाही. इथं नाही, इथे नाही, इथे 3 4 इथे नाही, इथे नाही 5 6 7 8 9 10. आता डावीकडे वळायचं म्हणलं असतं की पहिलं वळण बघितलं असतं उजवीकडे, म्हणजे पहिलं आत उजवीकडे म्हणलं की आत, मग डावीकडे म्हणजे बाहेर नाही, मग बाहेर फिरायचं. बाहेर किती होतात? 1 2 3 4 5 6 7 8. बाहेर जाऊन डावीकडे 8च वेळा वळण. म्हणजे या गोष्टी सरावाने शक्य होतात. फक्त पहिलं वळण बघायचं बोटावर, ही सरळ, ही उजवीकडं, ही डावी. मग पहिलं वळण पेपर फिरवून बघायचं. असं करू. पहिलं वळण कुणीकडे आहे रे बाबा? उजवीकडे. तोंड बंद करायचं, उजवीकडे का डावीकडे बघायचं. आलं का लक्षात? चला पुढे. 10 4 प्रश्न 9 6 45 7 2 24. चला काय ग? चला कोण सांगते? सोडवलं नाही पेपर? मग सांगता येत नाहीये. हा अहो 9चा वर्ग 81, 6चा वर्ग 36, 81 मधनं 36 गेले 45, 7चा वर्ग 49, 2चा वर्ग 4 नाही का? हा कुठे? हा 5. 7चा वर्ग 49, 5चा वर्ग 25, 49 मधनं 25 गेले 24, मग 10चा वर्ग 100, 4चा वर्ग 16, 16 गेले 84. लक्षच नाही तुमचं अजिबात. चला पुढे. गोलामध्ये पहा. गोलामध्ये इथं जेव्हा असं असतं तेव्हा समोरासमोरच असतं. हा समोरासमोरच्या अंकाचं असतं. 1 4 9 प्रश्नचिन्ह 1 2 3 4. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16. चला 65 ते 91. आफ्रिका, आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया खंडांची नाव आहे. खंडांची मगा, पूर्वा, मृग, आश्लेषा नक्षत्रांची नाव आहे. कार्तिक महिना आहे, शिशिर आणि वसंत ऋतू आहे. नक्षत्र आहे. जी वर्षाची नक्षत्र 27 असतात त्यातली 9 पावसाची. एकदा अकबर आणि बिरबलला विचारलं 27 मधनं 9 गेले किती राहिले सांगा. 27 मधनं 9 गेले किती राहिले? 0. तुम्हाला पाहू 27 मधनं 9 गेले 18 राहतात. तर तसं नाही. 27 नक्षत्र त्यातली 9 पावसाची नक्षत्र आणि या 9 नक्षत्र कोरडीच गेली, मोकळीच गेली. काय राहिलं? सगळा दुष्काळ बोंबा बोंब. यंदा पाऊस नाही झाला, पैसे पाण्याच्या आता पंचायत होणार. पुढं बॅट बॉल आहे, स्टंप आहे, काय त्याच्यात पॅड येते. पॅड येते बॅट बॉल खेळायची साधने. 12 28 40. चला 12 28 12 28 40 काय येईल का?
68 12 28 40 प्रश्नचिन्ह नाही दिला त्याच गटात बसणार पद पाहिजे 68 4 ने भाग जाणाऱ्या संख्या 4 त्रिक 12 4 7 28 4 बाय 40 कशाला जाईल 52 ला जातो हा आहे का पर्याय पर्याय पाहिजे ना चला 952 853 हा 754 बेरीज 16 काय पर्याय 808 अंकांची बेरीज 16 येते तर एका संख्येतील भाषेत 1 ला 5 म्हणतात 7 ला 11 म्हणतात 11 ला 15 म्हणतात तर 7 गुणिले 11 भागिले 1 ची किंमत 7 ला काय म्हणणार 11 11 ला 15 भागिले 1 ला 5 आपण काय कराल भागाकार 15 भागिले 5 3 11 गुणिले 3 33 उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 2 असेल एका सांकेतिक भाषेत 23 ही संख्या 69 अशी लिहितात 45 ही संख्या 135 अशी लिहितात 63 कशी लिहा याची तेवीसची तिप्पट आहे 45 ची तिप्पट आहे मग तेची तिप्पट 189 चला 1 ला आता चिन्ह दिले तर आता इथं चिन्ह आयतात दिलेली आहे टेबल मध्ये आता दिलेलं आहे चौकोन भरलेला आणि वर्तुळात रेष गुणिले बरोबर किती हे काय 4 साहित्रिक 1848 साहित्रिक 24 आणि 258 कसं लिहितात 2 लिहितात असे 5 लिहितात असे 8 कसे लिहितात असे उत्तर पर्याय क्रमांक 5 1500 5 आणि 1 20 आणि 21 हा 5 त्रिक 1500 5 चले 5 20 आणि 215 येते 2 ला असं 1 ला भरलेला त्रिकोण आणि 5 ला कुठलाही पर्याय ए कुठं पहा भरलेला भागिले गुणिले त्रिकोण आता करूया आपण काय होते 3 म्हणजे 9 इकडे म्हणजे 96 भागिले इथे भागिले 3 गुणिले किती 8 96 भागिले 3 32 गुणिले 8 256 कसं द्यायचं 2 5 6 कुठलाही पर्याय 2 74 5 शाळेत जात असताना तुमचा मित्र तुमच्यासोबत चिखलात घसरून पडला 7 पण नाही हसून अशा वेळी तुम्ही काय करा मित्राला उठण्यास मदत करू का चिडवत बसू नक्की का हा 75 तुमच्या शाळेच्या खेळाच्या संघात तुमची निवड झाली नाही अशा वेळी तुम्ही काय करा शिक्षकांबद्दल तक्रार करू मित्रांना सहभाग न घेण्यास सांगू निवड झालेल्या मित्रांना प्रोत्साहन देऊ पुन्हा खेळामध्ये सहभागी होणार नाही उत्तर पर्याय क्रमांक ओके धन्यवाद उद्या त्याला पुढचा पेपर देऊया हा ओके छान असं